जय महाराष्ट्र शेतकरी बांधवनो, पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना सोलर मध्ये एक समस्या येत आहे, एक फॉल्ट येत आहे की मी 2-3 जणांच्या शेतामध्ये जाऊन आलो, सोलर पैसे जाऊन आलो की त्यांचा असा प्रॉब्लेम होत आहे की जी आपली मेल फिमेलची जी पिन आहे ती पिन एकदा जर काढली तर त्याच्यामधून जाळ निघत आहे। तो जाळ नेमकं कशामुळे निघत आहे आणि काय त्याच्या मागचे कारण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। खूप महत्त्वाचा तुम्हाला हा व्हिडिओ असणार आहे, कारण असा फॉल्ट हा प्रत्येक शेतकऱ्याला हा येऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐकायची आहे, जेणेकरून तुमच्या जर सोलरला जर फॉल्ट जर आला तर तुम्हाला तो कसा सॉल्व्ह करायचा आहे ते तुम्हाला समजून जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ मधली जर माहिती जर तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। त्याच्यातील पहिलं कारण म्हणजे तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना याच्यामध्ये सोलर पॅनलची जी पिन आहे मेल फिमेल ती जर काढली तर त्याच्यामधून एक जाळ त्याच्यामधून निघतो आणि शेतकरी घाबरून जातात। तर याच्यामध्ये पहिलं कारण याच्यामध्ये असं आहे की जर तुमचे जे कनेक्शन आहे प्लस आणि मायनस त्याच्यामध्ये काही चुकीचे जर कनेक्शन जर करण्यात जर आलं तर त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम हा येऊ शकतो। आता शक्यतो 99% असा प्रॉब्लेम तर येत नाही शेतकरी बांधवांना, कारण एका अर्धा शेतकऱ्याचं काय असतं, त्याला उचक पाचक करण्याची सवय असते। कारण इकडलं सोलर तिकडे बसव, तिकडलं सोलर इकडे बसव, ह्या सोलरची प्लेट त्या सोलरला बसव। तर असं काही जर एखाद्या शेतकऱ्याने जर केलं असेल आणि चुकून त्या शेतकऱ्याची जे कनेक्शन आहे ते कनेक्शन जर चुकलं तर अशा पद्धतीने जे पिनमधून जाळ तिथं निघू शकतो। त्याच्यामुळे काय करायचं, जर तुम्हाला जर प्रॉपर इन्फॉर्मेशन जर असेलच तरच त्या सोलरला तुम्ही छेडछाड करा, नाहीतर अन्यथा करू नका। कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाची वॉरंटी सुद्धा असते। जर तुमच्या सोलरला जर तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर बसत असाल किंवा ऍडिशनल काही त्याला प्लेटा वगैरे जोडण्याचा प्रयत्न करीत असाल तर आणखीन त्याच्यामध्ये काही विहिरीवरचं सोलर बोरवरती बसवतात, बोरवेलचं सोलर विहिरीमध्ये काही असे खूप सारे शेतकरी बांधव त्याच्यामध्ये भानगडी करत असतात। परंतु अशा जर भानगडी जर केल्या शेतकरी मित्रांनो तर तुमचा जो काही तुमच्या सोलरला जर काही फॉल्ट वगैरे झाला किंवा तुमचा सोलर वाऱ्याने वगैरे काही नुकसान झालं, त्याच्यामध्ये प्लेट वगैरे जर फुटली, जर तुम्ही जर तक्रार वगैरे जर केली आणि त्यांना हे असं जर कळलं की तुमचा जे सोलर आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये छेडछाड केली आहे, इकडला सोलर तिकडे केला किंवा चुकीचे कनेक्शन केल्यामुळे झाला, तर तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तिथे मोबदला भेटणार नाही, तिथे तुम्हाला नुकसान भरपाई तिथे भेटणार नाही। तुम्ही जर किती क्लेम केले तर तुम्हाला ते तक्रार दाखल केली, तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार तिथे घेतली जाणार नाही। तर याची कृपया शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी। तर खूप सारे शेतकरी बांधव त्याच्यामध्ये चुका करत असतात। तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचं घर बसल्या तुम्ही कुठलीही कुटाने करू नका, जेणेकरून तुमचा सोलर जर हे जर आलं तर तुम्हाला कुठेही प्रकारच्या नीट करून वगैरे तिथे लवकर भेटणार नाही। जरी तुमचा वॉरंटीमध्ये जर असेल 5 वर्ष जर असेल, 5 वर्ष जर आतला जर असेल तरी सुद्धा जर एखादा काही खराब जर झाला तुमच्याकडून याच्यामध्ये पार्ट वगैरे खराब जर झाला तर लवकर तिथे शेतकरी बांधवाला ते सर्व्हिस वगैरे तिथे मिळत नसते। त्याच्यामुळे कृपा करून असं काही छेडछाड वगैरे करू नका। तर आणखीन दुसरं कारण म्हणजे तुमच्या कंट्रोलरमध्ये काही जर खराबी जर झाली असेल किंवा कंट्रोलमध्ये काही शॉर्ट सर्किट जर झाला असेल, त्याच्यामध्ये काय ते मदरबोर्ड वगैरे जर झाला जर असेल किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही शॉर्ट सर्किट झाला असेल किंवा कनेक्शन वगैरे अजून एक झाला असेल, काही स्टार्टरमध्ये काही जर खराबी जर झाली जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा जर तुम्ही जर पिन काढली आणि डबल जर काढायच्या वेळेस काय होतं, घोसल्यावर काय त्याच्यामध्ये जाळ वगैरे होत नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही ती पिन काढतात तर ती पिन काढल्यानंतर जाळ वगैरे तिथे जाळ होतो। तर अशा पद्धतीने ह्या जर चुका जर तुम्ही जर केल्या तर त्याच्यामध्ये तुमच्या जो त्या पिनीमधून तुमचा जाळ तिथे निघणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोलर संबंधी जर तुम्हाला जर काही समस्या जर असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, त्याचं उत्तर देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू। तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला समजलं असेल की आपण जी पिन आहे मेल फिमेल पिन काढली तर त्याच्यामध्ये जाळ काय होतं, त्याच्यामध्ये 2 कारणामुळे होतो। एक पहिलं कारण म्हणजे जर चुकीचं कनेक्शन झालं असेल तर आणि तुमच्या स्टार्टरमध्ये काही जर खराबी जर असेल तर अशा 2 कारणामुळे तुमच्या पिनीमधून जाळ हा निघू शकतो पिन काढायच्या टायमाला। तर शेतकरी बांधवांनो, भेटूया की अशाच माहितीविषयी, तोपर्यंत धन्यवाद।